चांगला आहे. भेंडी खुरपत होतो, बसलो आता जेवायला. मी आत्ताच आले होते डबा घेऊन आणि छान सगळ्यांच्या भाज्या. पहिली तर आधी तोंडीलावाला छान अशी पात्रची भाजी आणली. इकडे तुमचे काय शेपू आहे काय? शेपू ह्यांची करडईची भाजी आणि आमची आहे तुरी भिजवली जरा त्याची भाजी. ही छान कांदा वगैरे घालून उसळ बनवली. इकडे लिंबू नको बाबा आणि मस्त असं बसून चालू आहे. सीताफळीच्या सावलीत बसलोय, चालू आहे जेवण. इकडे या मावशींची मस्त अशी भाकरी आहे. त्याने तुरी उडीद असं जात्यावर दळून त्याची भाकरी बनवली आहे. ह्या डब्यात घ्या ना, मी हात घेते. तर असं मस्त बसून चालू आहे आमच्या चौघींचं सावलीला जेवण. तर या सगळ्यांनी जेवायला. कशा वाटल्या आमच्या भाज्या ते पण सांगा. घेवडा, हिरवी चटणी घेवडा आणलंय. आणि आमच्या ह्या आत्यानं कांद्याची पात तांदळाची भाजी मिक्स आहे. माझी वांग्याची आमटी, कोथिंबीरचा पराठा, चपाती असं आहे. तोंडी लावायला छान कोथिंबीर घेतली. आज पात्र्याची भाजी सापडली नाही वाटते ना, तणनाशक मारले. तर असं आहे आमचं जेवण. तर या सगळे जेवायला तणनाशक मारले. मी बनवते आज कांद्याच्या पातीची सुकी भाजी. चला तर सुरुवात करूया. इथे मी 2-3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झाले की जिरे आणि मोहरी छानपैकी तडतडून घ्यायची. छान जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची. कांद्याची पात तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून 2-3 मिनटं परतून घ्यायची. थोडीशी चिमूटभर हळद घालायची. चवीनुसार नमक घालायचं. आणि मी इथे घालते मुगाची डाळ. हवी तर तुम्ही तुरीची किंवा हरभऱ्याची पण घालू शकता, पण ती लवकर शिजत नाही आहे म्हणून मी इथे मुगाची घातलेली आहे. छान मिक्स करून घेतल्यावर 10 ते 12 मिनिट एकदम कमी गॅसवरती वाफवून घ्यायचं, म्हणजे मुगाची डाळ पण शिजते. डाळ छान शिजलेली आहे. वरतून घातलेली आहे मी आता लाल मिरची पावडर, शेंगदाण्याचा मोठा मोठा कुटलेला कूट घालायचा. 1-2 मिनिट छानपैकी मस्त परतून घ्यायचं. एकदम मस्तपैकी पात आपली परतलेली आहे. कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली? चाललंय जेवण. तर आज पाहुणे येणार आहेत ना घरी, तर त्यासाठी बघा मस्त असं आपलं मटर पनीर बनवलंय. हे बघा मटर पनीर, परत वरण बनवलेलं आहे, तर आणि भात
आणि बघा भजे पापड आल्यानंतर तळायचे आणि कणिक बनवून ठेवले, सैला तेवढं गरम करून दिलेलं आहे. तर असं आहे बघा आजचं मस्तपैकी संध्याकाळचं जेवण. तर सगळ्यांना जेवायला तर बोलव की.